गुड आफ्टरनून मित्रांनो. आज आपण आपल्या गावाला आलेलो आहे कारण की आपली 13 तारखेला यात्रा आहे आणि आज आपण घराची जरा साफसफाई करणार आहोत. आणि तुम्ही बघू शकता की आपलं घर आहे. घरात थोडीशी साफसफाई करावी लागेल आणि ते करणार आहोत. थोडंसं जास्त घाण दिसते कारण की भरपूर दिवस झालं साफ केलं नाही आहे आणि चुलते पण असतात, पण ते एकटं राहण्यामुळं काही त्यांना एवढं जमत नाही. आणि तुम्ही बघू शकता की आपण आत्ता आपली टाकी आहे ती टाकी पण साफ करणार आहोत. तुम्हाला दाखवतो. हे बघा, ही आपली टाकी आहे आणि हे आपलं नवीन बांधायचं चाललेलं हे घर आहे आणि आपली राणी. हे बघा, ही आपली टाकी आहे. ही टाकी आहे आपली आणि आता आपण ही साफ करणार आहोत. तर तुम्ही माझा ब्लॉग काही जण म्हणतात की तू व्हिडिओ बनवतो काही खास दाखवत नाही काय नाही, कारण की मला ॲक्च्युली टाईम भेटत नाही. मी पण कामाला जातो ना हॉटेलमध्ये, त्यामुळं. आणि आता आपण गावाला आलेलो आहे. तुम्ही बघू शकता की आपलं शेत आहे आणि हे आपलं घर आहे. हे बघा, आपण सुपले आणि झाडू घेतलेलं आहे. आता आपण टाकी आपली आहे की नाही ते झाडणार आहोत. टाकी पण भरपूर घाण झालेली आहे आणि इथं बघा हे गवत पण भरपूर वाढलेलं आहे. गवत पण काढायचं आहे, पण थोडं टाईम घेऊन काढायचं आहे. ही टाकी आहे आणि हे पण झाड भरपूर टाकीवरती आलेलं आहे, त्यामुळे हे पण कापणार आहोत आपण. आणि ही आपण मागच्या वेळेस आलेलो वैभव आणि मी आलेलो तेव्हा ही घाण काढली. या घरातली भरपूर घाण झालेली आहे, अडचण पण भरपूर झालेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आपण टाकीवर चढलेलो आहे आणि घाण भरपूर आहे. बघा किती खोल आहे बघा, तुम्ही बघू शकता. आणि हे झाड आहे का नाही, हे पण झाड तोडायचं आहे कारण की हे झाड टाकीच्या वरती येतं, त्यामुळे हे सगळा पाला याचा खाली पडतो. आणि ही सगळी घाण आहे का नाही, ही सगळी घाण आपण साफ करणार आहोत. आता भरपूर घाण आहे की एवढं ओलं वगैरे नाही आहे काही, त्याच्यात थोडंसं घाण, थोडीशी जाळ्या वगैरे लागलेल्या आहेत. घाण थोडी जाणार आहे, ती झाडून वगैरे घेतलं की जाईल. नंतर आपण पाण्यानं बी साफ करणार आहोत. आपल्या इथे छोटा मित्र पण आलेला आहे, त्याला माहीत नाही की आपण इथं आहे म्हणून. तुम्ही बघू शकता किंवा कधी इथं गेलेला आहे तो, अजून त्याला माहीत नाही की मी आलेला आहे. तर आपण आत्ता साफसफाई करत आहोत. तर तुम्हाला दाखवतो पुढं आपण काय साफसफाई केली की तुम्ही बघा. थोडीफार टाकी साफ झालेली आहे, पण जास्त ऊन भरपूर असल्यामुळं काय जास्त करता येणं झालं. आणि इथं थोडा पाण्याचा बी प्रॉब्लेम आहे कारण की आमचे जे पाईपलाईन होती ना ते कापलेली आहे. आणि काय आहे की आता लावायचं आहे, आता यात्रा आलेली आहे, बाबासाहेबांची जयंती पण आलेली आहे 14 एप्रिल. त्यामुळं आता थोडंसं इथं सगळेजण येणार आहेत ना, पाहुणे पण येणार, घरातले पण सगळेजण, आम्ही पण येणार आहे. त्यामुळं थोडंसं इथलं बी काम करायला लागणार आहे. काय आहे की पाईपलाईन पण जोडायची आहे आणि घर पाळा पण आहे, तो पण भरायचा आहे. तो पण किती आहे तो पण माहीत नाही. लॉकडाऊन बसला काय भरलेलं नाही, त्यामुळे आता ते पण बघायला जायचं आहे, ते पण जाणार आहे. पहिलं इथलं ह्या टाकीचं काम खतम करून घराची पण साफसफाई करायची आहे. ती साफसफाई करून जाणार आहे. तर तुम्ही बघू शकता की ऊन किती आहे आणि घाम पण किती आला. हे मला फक्त 10 मिनटं झालेत काम करून. इतकं ऊन लागतंय का नाही, भरपूर ऊन लागते भरपूर. त्यामुळं काही जास्त काम करता येणार नाही. थोडं तुम्हाला दाखवतो काय केलं आहे आणि किती साफसफाई केली. ताण पण लागलेलं आहे आणि थंड पाणी इथं नाही आहे कारण की गावाकडं आहे ना, गावाकडं फ्रीज नाही आहे आणि मडकं पण नाही आहे. त्यामुळे आता थोडं आपण थंड पाणी घ्यायला जाणार दुकानात. तर आपण पाणी पिऊन तुम्हाला सांगू की अजून पुढं काय करणार. तुम्ही बघू शकता की टाकी आता फार काही साफ झालेली आहे, भरपूर साफ झालेली आहे. आता आपण जराशी पाणी वगैरे मारून घासून घेणार आहोत. आणि तुम्ही बघू शकता की आता ऊन तर भरपूर लागते, त्यामुळे मी डॉक्टर टावेल घेतलेला आहे. आणि तुम्ही बघा ही जी भिंत आहे ती थोडी पडलेली आहे, कारण की भरपूर दिवस टाकी आपली बंद आहे. आता आपण ही साफसफाई करणार आहोत. थोडं बघा ब्लॅक दिसत नाही, थोडं आपण घासून साफ करणार आहोत. पाणी आता आपण तिकडून त्या घरातनं पाणी आणणार आहोत. आता आपण तुम्ही बघू शकता की बघा इथं एक टाकी दिसते तुम्हाला, या टाकीतून आपण पाणी आणणार आहोत. आणि तुम्हाला एक आपलं आंब्याचं झाड पण दाखवतो. हे भरपूर वर्ष झालं, मी भरपूर म्हणजे लॉकडाऊनमध्ये लावलेलं आहे.
हे बघू शकता की तुम्ही, हे आपलं आंब्याचं झाड आहे आणि पलीकडं पण एक आहे, त्याला आत्ता मोहर आलेला आहे. आणि हे आपलं शेत आहे. हे बघू शकता की तुम्ही, थोडा थोडा मोहर आलेला आहे, काही जास्ती नाही आलेला आणि भरपूर वर्षातून मोहर आलेला आहे. आंबे पण लागलेत बारके बारके. मी गावाला आल्यावर इतकं भारी वाटतं का नाही, इतकं भारी फ्रेश वातावरण आहे का नाही. तुम्ही बघू शकता की मी इतकं भारी इतक्या भारी वातावरणात फिरतोय. हे बघू शकता की हे बघा, हे बघा. मला गावाला येऊन भरपूर भारी वाटतं, खूप भारी वाटतं. आणि इथलं वातावरण न गाड्या न काय काम, एकदम आरामशीर राहणं, एकदम चिलमध्ये राहणं, खूप भारी वाटतं. इतकं भारी वातावरण आहे आणि आपलं घर. तर मित्रांनो, आता आपल्या घराची म्हणतोय, घराच्या साफसफाई झाली नाही अजून. टाक्याची साफसफाई झालेली आहे आणि घराची साफसफाई आपण नंतर करणार आहोत, कारण की आज भरपूर लेट झालेलं आहे, कामाला पण जायचं आहे. आणि आता वाजले बघा, तुम्ही बघू शकता की आता वाजलेच आहे 6:30 वाजत आले ते. त्यामुळे मला 7 वाजता कामाला जायचं, त्यामुळे लवकर निघायला लागलं, कारण की दुपारी लेट आलेलो, 3 नंतर कामावरून कुठलं वाढलं, त्यामुळे काहीतरी 1-1.5-2 तासच काम झालं. आणि आपण परत 1-2 दिवसांनी परत येणार आहोत घर साफसफाई करायला.